हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत धना पावडर आणि वर्षभर धना पावडर कशी स्टोअर करायची ती देखील बघणार आहोत. तर चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहेत आणि हे धणे आहेत ते पिवळे धणे नाही आहेत, नॉर्मल धणे आहेत. तर नॉर्मल धण्यांपासून आपण धना पावडर पिवळी कशी करायची ती बघणार आहोत. तर हे धणे आहेत ते मी एकदा उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्या धण्यांना आहे ना ते साफ करून घेऊया. त्यातली जी काही घाण वगैरे असेल ना ती आपण काढून घ्यायची आहे. तर इथे मी धणे आहेत ते सर्व एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. साफ करून घेऊयात. तर थोडाफार कचरा असतो तो आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण कचरा आहे तो काढून घ्यायचा आहे. तर इथे माझा आता सर्व कचरा आहे तो जो जाडसर कचरा असतो तो काढून झालेला आहे. तर आता आपण चाळणीने चाळून घेऊया. आपण एक ऊन दाखवलेला आहे तर त्यातली थोडीफार जी काही डस्ट असेल ना ती या चाळणीमध्ये येणार आणि निघून जाईल. तर अशा पद्धतीने आपण चाळून घ्यायचे आहे सर्व धणे. तर बघू शकता कचरा किती आलेला आहे ते. तर अशाच पद्धतीने मी सर्व धणे आहेत ते चाळून घेणार आहे. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आहे आणि थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं आहे, 1 चम्मच असं. आणि इथे आपण आता धणे आहेत ते भाजून घेणार आहोत. थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत धणे, जास्त देखील एकदम भाजून घ्यायचे नाही आहेत. आणि मिक्स करून घेऊयात आणि असे मंद आचेवरती आपण धणे आहेत ते भाजून घेणार आहोत. तर बघू शकता आपले धणे आहेत ते भाजून झालेले आहेत. आता आपण एका परातीमध्ये धणे आहेत ते सर्व काढून घेऊयात आणि धणे आहेत ते आपण थंड करून घेणार आहोत. तर आता दुसरे देखील मी धणे कढईमध्ये घालून घेतलेले आहेत. ते देखील आपण अशाच पद्धतीने मंद आचेवरती भाजून घ्यायचे आणि हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. तर धणे मी सर्व भाजून घेतलेले आहेत आणि एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता आपण हे धणे आहेत ते थंड करून घेऊयात. बघू शकता इथे माझे धणे आहेत ते थंड झालेले आहेत. तर आता आपण मिक्सरला लावून घेऊयात. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण धणे आहेत ते थोडे थोडे करून घालून घेणार आहोत आणि धण्यांची एकदम बारीक पावडर करून घेणार आहोत. तर आता आपण त्यामध्ये पाव चमच हळद घालून घेणार आहोत आणि हीच एक ती ट्रिक आहे, त्याने आपली धना पावडर आहे ती पिवळी होणार आहे. तर आता आपण मिक्सरचं झाकण लावून घेऊयात आणि मिक्सरला लावून घेऊयात. तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ओपन करून घेऊयात. बघू शकता मस्त अशी पावडर आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला मी चमच्याने दाखवते. बघू शकता मस्त अशी पिवळी आपली धना पावडर झालेली आहे. तर ही धना पावडर आहे ती आता आपण चाळून घेऊया. त्यातली जी काही जाडसरपणा आहे तो आपण वेगळा करून घ्यायचा आहे. तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि आता आपण चाळून घेऊयात. थोडंसं चम्मचने देखील आपण चाळून घेऊ शकतो. असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपलं धना पावडर आहे पटकन चाळून होईल. तर बघू शकता किती जाडसरपणा निघालेला आहे धना पावडर मधला. चाळून घेतल्यामुळे आपली धना पावडर आहे ती एकदम बारीक निघते, आपल्याला जशी पाहिजे तशी. तर आता अशाच पद्धतीने मी सर्व धना पावडर आहे ती चाळून घेणार आहे. तर इथे बघू शकता सर्व धना पावडर मी तयार करून घेतलेली आहे. मस्त अशी आपली धना पावडर आहे ती तयार झालेली आहे आणि चाळून देखील घेतलेली आहे सर्व धना पावडर. इथे आपली अर्धा किलोची धना पावडर आहे ती तयार झालेली आहे. तर आहे ना एकदम सोपी पद्धत धना पावडर करायची. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने धना पावडर तयार करा. बघू शकता एकदम बारीक अशी धना पावडर आपली आहे ती तयार झालेली आहे. आता आपण 1 इयर धना पावडर कशी स्टोअर करायची ते आपण बघणार आहोत. तर इथे मी एक काचेचं भांडं घेतलेलं आहे, एक बरणी घेतलेली आहे काचेची आणि ती स्वच्छ पुसून आणि
धुवून घेतलेली आहे, त्यानंतर छान अशी पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मी हिंगाचा खडा टाकलेला आहे. हिंगाचा खडा टाकल्याने आपली धना पावडर आहे ती मस्त स्टोअर राहते. तर आता आपण बरणीमध्ये भरून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण बरणीमध्ये भरून घ्यायची आहे धना पावडर. तर बघू शकता इथे माझी धना पावडर आहे ती भरून झालेली आहे आणि आता आपण झाकण लावून बंद करून घेऊयात आणि घट्टसं आपण झाकण लावून घ्यायचं आहे. बघू शकता ही एक आपली बरणी भरून झालेली आहे. तर आता बाकीचे देखील धना पावडर आपण अशाच बरणीमध्ये भरून घेणार आहोत. तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.